नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. कथित मुडा जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांना स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. राज्यपालांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांना स्थगिती देण्याची मागणी करत सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याचिकेमध्ये नमूद केलेल्या बाबींची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आणि सिद्धरामय्या यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. या प्रकरणामध्ये राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालवण्यासाठी दिलेली परवानगी कायम ठेवत न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचा अर्ज जरी फेटाळला असला तरी दुसऱ्या न्यायालयात लढण्याची संधी आहे, आम्ही लढूच. राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचा अर्ज फेटाळण्याच्या खटल्याच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे समस्यांना तोंड देण्याची ताकद आहे. शिवाय यांच्यासोबत 136 आमदार आहेत. यामुळे आज आम्ही घाबरत नाही आणि कायदेशीर लढाई लढण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव शहरातील खासगी मार्केट अर्थात बाजारपेठेमध्ये फुलं, फळं, चिंच, केळी वगैरेंचा होणारा होलसेल व्यापार खरेदी विक्री सरकारच्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये केला जावा आणि त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या व सध्या ओस पडलेल्या एपीएमसी मार्केटचा उत्कर्ष साधावा अशी मागणी भारतीय कृषक समाजातर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी उपस्थित होते. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळींनी मंगळवार दिनांक 24 रोजी दुपारी 1 वाजता बळ्ळारी नाला परिसराला भेट देऊन पाहणी केली. दरवर्षी बळ्ळारी नाल्याला पावसामुळे पूर येतो व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही किंवा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी बळ्ळारी नाला परिसराला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी बांधव व शेतकरी नेते रमाकांत कोंडुस्कर व अधिकारी वर्ग उपस्थित होते. सतीश अण्णा फॅन्स क्लब तर्फे शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक 29 रोजी शहरातील महावीर भवनामध्ये सतीश अण्णा राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी एकूण 3.5 लाख रुपये रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेसह 56 चषक, 53 पदके व 3 ढाली दिल्या जाणार आहेत. खुल्या गटामध्ये अनुक्रमे 1,50,000, 25,000, 15,000, 10,000, 8,000 रुपये व चषक, तर त्यापुढे 15व्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना रोख रक्कम व पदक दिले जाणार आहे. 16 ते 25 वयोगटाच्या स्पर्धकांना प्रत्येकी 1,000 रुपये व पदक दिले जाईल. 8, 10, 12, 14 व 16 वर्षांखालील गटासाठी आकर्षक बक्षिसे असतील. स्पर्धेमध्ये कर्नाटकासह महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व गोव्यातील बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यात कार्यरत नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नवहिंद भवन येळ्ळूर येथे पार पडली. गेल्या आर्थिक वर्षामध्ये सोसायटीला 80,03,332 रुपये निव्वळ नफा झाला असून भागधारकांना 12% लाभांश जाहीर करण्यात आलाय. चेअरमन प्रकाश अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. व्यासपीठावर व्हाईस चेअरमन अनिल हुंद्रे, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक प्रदीप मुरकुटे, सीबी पाटील, उदय जाधव, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, भीमराव स्नेहलता चौगुले, नीता जाधव, न्यू नवहिंद मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव,
प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन माधुरी पाटील आदी उपस्थित होते. भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्यानं पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमनापूरजवळ रविवारी रात्री सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील 2 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कार चालकही किरकोळ जखमी झाला आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. प्रवीण बाळाप्पा वन्नूर, वय 32, राहणार होसूर, तालुका सौंदत्ती, जगदीश अडव्याप्पा कुरबर, वय 43, राहणार देवलत्ती, तालुका खानापूर अशी त्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. ते दोघेही बेळगाव येथील खासगी इस्पितळाचे कर्मचारी होते. मोटारसायकलवरून जाताना भरधाव कारची धडक बसून प्रवीण व जगदीश दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांना माहिती देण्यात आली. सोमवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कार चालक अप्पय्या बसय्या हिरेमठ, वय 27, राहणार हिरेहट्टी होळी, हाही किरकोळ जखमी झाला आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. 7व्या राष्ट्रीय पोषण माह 2024 निमित्त प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया विभाग, केएलई स्माइल ट्रेन प्रकल्प, केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि एमआरसी बेळगाव आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, जेएन मेडिकल कॉलेज, काहेर, बेळगाव यांनी ओठ फाटलेल्या मुलांच्या मातांसाठी पोषण जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री पाटील, डॉ. एम. दयानंद, एमडी केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, डॉ. राजेश पवार, संचालक स्माइल ट्रेन प्रकल्प, डॉ. मुबशीर, एचओडी सार्वजनिक आरोग्य आणि डॉ. हेमा पाटील, सहाय्यक प्राध्यापक प्रसूतीशास्त्र विभाग यांची उपस्थिती होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री पाटील यांनी आश्वासन दिले की ते लवकर रेफरलवर काम करतील, जेणेकरून हॉस्पिटल आणि स्माइल ट्रेनच्या सर्व प्रयत्नांचा फायदा लहान मुलांना होईल. या कार्यक्रमाला त्यांच्या पालकांसह 50 मुलांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर पोषण व स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. हुक्केरी तहसीलदार कार्यालयाजवळील सभाभवनात घेण्यात आलेल्या जनस्पंदन कार्यक्रमात हुक्केरी शहरासह तालुक्यातील सुमारे 80% समस्यांचे निवारण करण्यात आले. उर्वरित 20% समस्याही कार्यालयातील कागदपत्र पाठवून संपवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. या जनस्पंदन कार्यक्रमात महसूल, कृषी सर्व्हे, नगरपंचायत, आरटीसी, अंगणवाडी, आहार नागरी विभाग, शिक्षणाबाबत निवेदने आली होती. या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व नागरिकांना जिल्हा स्तरावर जाणे शक्य नाही, तेव्हा 2 ते 3 महिन्यातून एकदा तालुका स्तरावर जनस्पंदन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी जैन धर्मीय चातुर्मास निमित्त पांगुळगली येथील जैन श्वेतांबर मंदिरामध्ये श्री चंद्रप्रभू जैन मूर्तीपूजक संघातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिरात नागरिकांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. तसेच चातुर्मासानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अनेक दिवसांपासून या महाप्रसादाची तयारी केली जाते. सकाळपासूनच नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी अशा उत्कृष्ट पद्धतीची तयारी केली होती. मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व पांगुळ गल्ली, भेंडी बाजार, भोई गल्ली, गणपत गल्ली, भातकांडे गल्लीसह आदी व्यापारी व नागरिकांनी भेटी दिल्या. जवळपास 7,000हून अधिक भक्तांनी याचा लाभ घेतला असे सांगण्यात आले. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. सदलगा नगरपालिकेमध्ये सदलगा नगरपालिका आणि कर्नाटक राज्य पौर कार्मिक संघ सदलगा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पौर कार्मिक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी होते.
अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी शिवानंद भोसले, कर्नाटक राज्य पौर सेवा नोकरांचा संघ सदरगा शाखेचे अध्यक्ष संजीव गुडे म्हणाले, पौर कार्मिक आणि आपल्या कर्तव्यासोबत आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष पुरवावे. प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी म्हणाले, पौर कार्मिक कर्मचाऱ्यांसाठी शासकीय स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध आहोत. बेळगाव जिल्हा सौंदत्ती तालुक्यातील मल्लुरा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये आज मंगळवारी पडलेल्या पावसाचे पाणी शाळेत साचल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शाळेचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांना वेळोवेळी सूचना देऊनही पाणी काढण्याबाबत व पाणी साचू नये यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जातोय. शाळेच्या वर्गामध्ये तसेच मैदानातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाणे येणे कठीण झाले आहे. या संदर्भात अनेक वेळा संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असा आरोप पालक आणि गावकरी वर्गातून केला जातोय. रहदारी पोलिसांनी शहरातील एपीएमसी रस्त्याच्या फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम आज मंगळवारी सकाळी हाती घेतल्यामुळे पादचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शहरातील चन्नमा सर्कलपासून आंबेडकर रोड, जिल्हा रुग्णालय, सदाशिवनगर, एपीएमसीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर फळ विक्रेते, चहा व पानपट्टीच्या टपऱ्यांसह इतर किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले होते. सदर रस्त्यावर कायम मोठ्या प्रमाणात रहदारी असते. फुटपाथवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होऊन त्यांना रस्त्यावरील रहदारीतून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत होते. यामुळे सुरळीत वाहतुकीवर देखील परिणाम होऊन अपघाताचा धोका वाढला होता. याची गांभीर्याने दखल घेत उत्तर रहदारी पोलिसांनी अचानक सदर रस्त्याच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली. खानापूर शहराला दुपारी 2 वाजता जोरदार पावसाने झोडपले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती, मात्र पावसामुळे सर्व बाजार विस्कळीत झाला. तालुक्यातील काही भागातही या पावसाने हजेरी लावली. गेल्या 8-10 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. गदग जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे, पण एका कंपनीतील दोघांनी अनेक शेतकऱ्यांकडून 7 कोटी रुपयांचा हरभरा खरेदी केला होता. मात्र 9 महिने होऊनही रक्कम न दिल्याने कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पुढाकाराने संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली गदग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांची रक्कम वसूल करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.